नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट, झणझणीत, झटपट तयार होणारा भात बनवणार आहोत. अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हा भात तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा भात तयार होतो. नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. हा भात तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा ऑफिस टिफिनमध्ये अगदी कोण अचानक पाहुणे आले तर तुम्ही हा भात बनवून देऊ शकता. नक्कीच 2 घास जास्त जेवतील असा हा भात तयार होतो. बनवण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्यांचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत. इथे आपण पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. शक्यतो इथे छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा, म्हणजे बारीक असं वाटण वाटलं जातं. इथे आपण भात पूर्णपणे मोकळा करून घेणार आहोत, म्हणजे भात छान तयार होतो. तर इथे आता भात सर्व आपण इथे मोकळा करून झालेला आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. एका कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मोहरीचा वापर करणार आहोत. मोहरी छान तडतडू द्यायची, म्हणजे छान खमंगपणा येतो. तर इथे आता मोहरी छान तडतडलेली आहे. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे फोडणी करताना. आणि इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. हा भात जर लहान मुलं खाणार असतील किंवा मिरची कोणाला आवडत नसेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल. 3 ते 4 लसूण पाकळ्या आपण इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. इथे लसूण तुम्हाला जर ठेचून घ्यायचं असेल तर तुम्ही लसूण ठेचूनसुद्धा घेऊ शकता. इथे मी 3 ते 4 लसूण पाकळ्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. तर इथे आपण आता मिरची आणि लसूण छान व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत. कढीपत्ता परतून घ्यायचा, म्हणजे छान असा स्वाद येतो. तर इथे आता कढीपत्ता परतून झालेला आहे. 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो. टोमॅटो छान फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. इथे तर टोमॅटो परतून झालेला आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता वाटण फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे वाटण परतून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं, म्हणजे भाताला छान खमंगपणा येतो. आणि हे वाटण परतून घेतल्यामुळे काय होतं, त्याचा जो कच्चेपणा असतो लसणाचा आणि टोमॅटोचा तो नाहीसा होतो. तर इथे आपण अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला इथे पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. 1 चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. इथे आपण मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे लाल तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. हा भात तुम्हाला कितपत झणझणीत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा आणि मिरचीचा वापर करायचा आहे. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण पावडर मसाले फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर इथे आपण आता सुरुवातीलाच चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे आपण आता मोकळा तयार करून घेतलेला भात आहे तो आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये भात परतून झालेला आहे. वरून आवडत असल्यास कोथिंबीरीचा वापर करू शकता. इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे. तर इथे आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि इथे मस्त झणझणीत चमचमीत असा भात तयार करून झालेला आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अगदीच नेहमीच्या ते असते जेवणाचा कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. झणझणीत अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा भात तयार होतो. हा एक भात असेल, दुसरं तुम्ही काहीही नाही बनवलं तरी नक्कीच 2 घास जास्त जेवाल असा हा भात तयार होतो. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.